2 मे रोजी सांगलीतील मिरज सिव्हिल हॉस्पिटलला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे। कविता समाधान आलदर या महिलेचे 3 दिवसाचे बाळ याच सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले आहे। आपण सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर उभे आहोत। याच गेटमधून हे बाळ या महिलेने एका अनोळखी चोरून नेलेले आहे आणि हेच ते सिक्युरिटी गार्ड आहेत। त्यांच्या डोळ्याच्या समोर या महिलेनं हे बाळ चोरीला नेलेलं आहे। आज 3 दिवस झालेले आहेत, तरीसुद्धा LCB पोलीस असतील, मिरज पोलीस असतील, या महिलेचा शोध कसून घेत आहेत। सध्या नातेवाईकांच्याकडं आणि येथील जे डॉक्टर आहेत आणि इथले जे सिस्टर आहेत आणि इथले जे काही स्थानिक वॉर्ड बॉय आहेत यांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत। संबंधित डॉक्टरांची चौकशी करत आहेत। मात्र इथला ढिसाळ कारभार आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आपण पाहू शकता, हे ते सिक्युरिटी गार्ड आहेत जे येथील नातेवाईकांशी आरेरावी करून वाटेल तसं हुकुमशाही पद्धतीनं बोलत असतात। इथल्या स्थानिक पत्रकारांनासुद्धा आरेरावीची भाषा हेच सिक्युरिटी गार्ड बोलत असतात। मी कॅमेरामॅनला सांगेन दुसऱ्या बाजूला की हेच ते नातेवाईक असतात आणि हे नातेवाईकांना आतमध्ये या ठिकाणी या सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून प्रवेश दिला जात नाही आहे। सर्व माहिती देऊनसुद्धा या ठिकाणी सोडलं जात नाही। या सिक्युरिटी गार्डचा मनमानी कारभार, या कारभाराला मिरजेतील आणि या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व स्थानिक नागरिक किंवा इथले रुग्ण असतील किंवा यांचे नातेवाईक असतील, हे अक्षरशः वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। यावर कोणताही प्रशासनाचा, सिव्हिल हॉस्पिटलचा यांच्यावर अंकुश राहिलेला नाही आहे। या सिक्युरिटी गार्डचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे। या ठिकाणी जे बाळ चोरीले गेलेलं आहे त्यांच्या नातेवाईकांनी आज सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, डॉक्टर महेश कुमार कांबळे असतील, इथल्या स्थानिक नगरसेविका मदने मॅडम असतील, या सर्वांनी, या नातेवाईकांनी आज सिव्हिल प्रशासनाची भेट घेतलेली आहे आणि यांना आज रात्रीचा अल्टिमेटम दिलेला आहे। आज रात्रीपर्यंत जर हे बाळ सापडलं नाही तर या मिरज सिव्हिल हॉस्पिटलचा सर्व जो कामकाज चालू आहे ते सर्व कामकाज बंद पाडू असा इशारा यांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनानं हे गेले 3 दिवस झालं दिवस रात्र एक करून या महिलेचा शोध कसून घेत आहेत। या जे सिक्युरिटी गार्ड आहेत किंवा या ठिकाणी जे डॉक्टर असतील, हे जे संबंधित लोक आहेत यांची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी 5 लोकांची कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे। मात्र या लोकांच्यावर काय कारवाई होणार हे अद्यापही इथल्या स्थानिक लोकांना सांगण्यात आलेलं नाही आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।